पुढली बातमी अशी की गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी ग्रामस्थांनी कदमांकडे तक्रारींचा पाडा वाचला। दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा दिली तरच देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल असं योगेश कदम म्हणाले। तर ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली त्या कोणालाही सोडणार नाही, काहींचं निलंबन केल्यानंतर ही पश्चाताप नाही, अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे असं देखील कदम म्हणाले। तर आरोपींना इतर ठिकाणी हलवलं जाईल असं आश्वासनही कदमांनी दिलं। मला विश्वास आहे आज नव्हत्या, शेवटी ती व्यक्ती काही कुठे जास्त पळू शकणार नाही। आज नव्हत्या त्या व्यक्तीला पकडलं जाईल। आणि एक मात्र खात्रीपूर्वक सांगेन की जी काही घटना घडली, मी आजच सकाळी देखील सांगितलं, ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। त्यामुळे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतील, जे आरोपी आहेत ते आरोप एकतर सिद्ध करणं, कोर्टामध्ये योग्यरित्या सिद्ध करणं ही आपली आता प्राधान्य असणार आहे। आणि कारवाई करत असताना माझं वैयक्तिक मत देखील आहे की फाशीच झाली पाहिजे, अशा आरोपींनाही 100% फाशी झाली पाहिजे। पुढे राज्यसभेत वक्फ विधेयकावरनं चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात तू मेमे झाल्याचं पाहायला मिळालं। पटेल यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या काही विधानांचा उल्लेख करत राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राऊतांनी आम्ही भिवून तिकडे गेलो नाही असं म्हटलं आणि यालाही पटेलांनी उत्तर दिलं। संजय भैया तुम्ही रंग बदलू नका असं ते म्हणाले। तर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं। यावेळी सभापती जगदीप धनखड हसत होते। बाप बदलणारी लोक मला रंग बदलणारे असं म्हणतात असं राऊतांनी म्हटलं। की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, हे बोलले ना, बरोबर आहे। आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केला, हे तुम्ही बोलत होते, बरोबर आहे की नाही? मग धन्य हो, आपको भी धन्य हो। हम कुछ भी नहीं सर, आपको धन्यवाद के बोलने दिया, मगर इनको धन्य नहीं, काय आम्हाला काही चिंता नाही। आम्ही कसल्या रंगबदल? अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत। तुमचे रंग आधी पहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे। तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्फवर बोलता, तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका, तुम्हाला महाग पडेल।